ज्या दिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आहे. कारण मराठी भाषा जी टिकवली ती संतांनी टिकवली. भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते, कारण भाषा ही एक जैविक अशी गोष्ट आहे, जिवंत. जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते, नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही. म्हणून भाषा ही जैविक आहे. आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली. की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला, अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली, हे आमचं आधुनिक पांडित्य झालं. ज्या दिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, असं म्हणणारा आमचा सावता माळी त्यांनी ही भाषा जिवंत ठेवलेली आहे.